केंद्र सरकारच्या निधीतून व आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून तसेच नगरसेविका मंदाकिनी शंकर पवार यांच्या पाठपुराव्याने निराळे वस्ती परिसरात डांबरी रस्त्याच्या कामाचे उद्घाटन होत आहे। या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज चौक, लक्ष्मी लॉज, हिरज नाका, निराळे वस्ती पूल, नाथ रेसिडेन्सी, खमितकर अपार्टमेंट, उमानगरी, शरद पवार शाळा, हॉटेल एम्बेसिडर आदी भागातील रस्त्यांचा समावेश आहे। शनिवार 13 डिसेंबर रोजी मर्याई लक्ष्मी मंदिराजवळ उद्घाटन कार्यक्रम पार पडणार असून काम बोलतंय या भूमिकेतून विकासाचा संदेश देण्यात आला आहे। केंद्र शासित स्वच्छ भारत अभियानाच्या वतीनं आज प्रभाग क्रमांक 7च्या 2 रस्त्याची मंजुरी मिळाली होती। त्या कामाचं भूमिपूजनचं काम आज झालेलं आहे। 2,86 लाखाचं हे काम आहे। दोन्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते लक्ष्मी लॉन्ड्री पर्यंत व दुसरा रस्ता हा निराळे वस्ती पासून ते खमितकर अपार्टमेंट पर्यंत ह्या दोन्ही रस्त्याचा आता दोन्ही रस्ते होणार आहेत। कारण आपल्याला माहित आहे गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्याचं आपण छत्रपती शिवाजी महाराज पासून निराळे वस्ती पर्यंत रस्त्याचं ड्रेनेज लाईन काम पूर्ण केलं, पिण्याचं पाईपलाईन नवीन घातलं आणि ते रस्ता फारच खराब झाला होता। त्यामुळे आणि हाही रस्ता थोडा खराब झाला होता। या दोन्ही रस्त्याचं धूळमुक्तीमध्ये या दोन्हीला 2,86 लाख रुपयाची मंजुरी मिळाली आणि हा काम आजपासून सुरुवात होणार। नरेंद्र मोदी साहेब यांच्या केंद्र सरकार स्वच्छ भारत अभियान मधून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पत्रावर व पाठपुराव्यामुळे प्रभाग क्रमांक 7 मधील निराळे वस्ती रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लक्ष्मी लॉन्ड्री, निराळे वस्ती चौक ते नाथ रेसिडेन्सी ते खमितकर अपार्टमेंट व त्याचबरोबर निराळे वस्ती पूल ते शरद पवार शाळा ते एम्बेसिडर हॉटेल ते प्रभाकर महाराज मंदिर ह्या तिन्ही रस्त्याला 2,86 लाख रुपये आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून व पत्राने मंजूर झाले। प्रभागाचे हे मुख्य म्हणजे वारंवार ड्रेनेजचं काम झालेलं आहे। रस्ते खराब झालेले आहेत। प्रभागातील हे मुख्य 2 रस्ते आहेत ते आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून व नगरसेविका मंदाकिनी पवार यांच्या पाठपुराव्यामुळे हे रस्ते पूर्ण मंजूर झालेले आहेत व याचं आज संध्याकाळपासून ते उद्या सकाळपासून कामाला सुरुवात होईल। येणाऱ्या 8 ते 10 दिवसांमध्ये काम पूर्ण होईल।